चॅट जीपीटी वर्सेस एक एक्सपिरियन्स फायनान्शियल ॲडवायझर. चॅट जीपीटी तुम्हाला काय ओव्हरव्ह्यू देईल? आत्ता तुमचा मूड खूप चांगला आहे, तुम्ही चांगल्या मूडमध्ये चॅट जीपीटीला बोललात की माझ्याकडे एवढे पैसे एक्स्ट्रा राहत आहेत, मी ह्या नोकरीमध्ये आहे किंवा मी हा व्यवसाय करतोय आणि माझ्याकडे एवढे पैसे एक्स्ट्रा राहतात, आता मला तो फायनान्शियल प्लॅन बनवून दे. बरोबर. चॅट जीपीटीला तुम्ही तेवढे प्रश्न नाही विचारू शकत जेव्हा एक इंडिव्हिज्युअल फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला विचारेल. चॅट जीपीटी, गुगल ह्याच्याबरोबर प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला जे वाटतंय तुम्ही तेच त्याला विचारणार आहात, तो त्याच्या मनाने काही सांगणार नाही तुम्हाला. बरोबर. तो त्याचा स्वतःचा इंटेलिजन्स वापरू शकत नाही बिकॉज ही इज नॉट अ ह्युमन बिंग, आणि स्पेशली तो इंडियन नाहीये. हे महत्वाचं आहे. तो हे महत्वाचं काय आहे, एका मराठी माणसाला दुसऱ्या मराठी माणसाच्या मनात काय चाललंय हे थोडंफार तो व्यवस्थित जज करू शकतो. बरोबर आहे. चॅट जीपीटी नाही करू शकत. चॅट जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, म्हणजे तुम्ही जेवढं विचाराल तो तेवढ्याचीच उत्तरं देईल. तुम्ही त्याला विचारा कॉफी प्यायचे 5 फायदे, तो 5 फायदे सांगेल. तुम्ही त्याला विचारा कॉफी प्यायचे 5 नुकसान, तो 5 नुकसान सांगेल.